राम राम. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आज मी बनवणार आहे गव्हाच्या भरड्याची लापशी बनवणार आहे. हे बघा, इथं मी गव्हाचा भरडा घेतला आहे. थोडासा, जास्त नाही बनवणार, थोडंच बनवणार आहे. इथं तूप घेतलं आहे मी. इथं गुळाचं पाणी करून घेतलं मी, कारण ते गुळामध्ये कधी कधी खडे वगैरे राहतात ना. इथं काजू बदाम घेतले. इथं एक खोबरं घेतलं मी, तुकडे करून घेतले खोबऱ्याचे. इथं घेतले सुंठ, जायफळ आणि इलायची, हे इथं घेतलं. आता इकडं मी ठेवलं आहे कुकरमध्ये तूप टाकलं पा. आता तूप गरम झालं. आता तुपामध्ये आपल्याला टाकायचा गव्हाचा भरडा टाकला आहे आणि चांगला परतून घ्यायचा. असा थोडासा गव्हा लाल लाल थोडंसं झाला का हे असा परतायचा आणि गरम पाणी करून घ्यायचं. मी गरम पाणी करून घेतलं आहे आधीच. आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे. हे चांगलं गवळ भाजलं का असं चांगलं भाजून घ्यायचं. पहा, आता भाजला आहे थोडा. याच्यात आपल्याला टाकायचे आता गरम पाणी. बघा, हे बघा, आपण टाकतोय आता गरम पाणी. असं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि 2-3 शिट्ट्या लावून शिजून घ्यायचं ते गव्हाचा भरडा. आता थोडं मी मीठ टाकते, थोडं जास्त नाही टाकायचं, थोडं मीठ टाकायचं. आणि शेंदा मीठ वापरा, शेंदा मीठच वापरते मी. शेंदा मीठ चांगलं राहतं, शरीरासाठी हानिकारक नाही आहे. आता ह्याच्यातनं मी टाकणार आहे खोबरं. तुम्हाला खोबरं टाकायचं दाखवलं नाही, पण ह्याच्यात खोबरं टाकलं मी. आता हे 2-3 शिट्टे आपल्याला करायचे. आता मी इकडं कुटून घेते काजू बदाम, इलायची, जायफळ कुटून घेतलं मी. बघा, मी कुठूनच घेते बरं का. तुम्ही म्हणता कुठून मी काही पावडर नाही आणि इलायचीची पावडर नाही, जायफळची पावडर नाही, काहीच नाही. मी असं कुठूनच घेते घरगुती, माझं नॅचरल राहतं सगळं. आता हे झाले बघा शिजून. आपल्या इकडं 2-3 शिट्ट्या घेतल्या. आता मी याच्यात गुळाचं पाणी टाकते. गुळाचं पाणी टाकलं मी. गुळाचं पाणी करून घेतलं. अशी लापशी करून बघा, खूप चांगली लागते खायला. आता आपण गुळाचं पाणी टाकून घेतलं ह्याच्यामध्ये. आता आपण टाकली ती पावडर कुटून घेतली आहे. जायफळ, सुंठ आणि इलायचीची पावडर टाकली त्याच्यामध्ये. आता आपण टाकलं काजू आणि बदाम, ते पण कुटून घेतला होता मी. आता हे चांगलं आपल्याला असं हलवून घ्यायचं आणि असं चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं, एकजीव करायचा ते आपण टाकलेलं सगळं. आणि आता हे आपल्याला ठेवायचे गॅसवर थोडंसं झाकून ठेवायचं. चांगलं वाफेवर होऊ द्यायचं. बारीक गॅस करायचा, मोठा नाही करायचा. बघा, झाली आपली लापशी तयार. अशी लापशी तयार करून बघा मैत्रिणींनो, खूप चांगली लागते आणि सगळं नॅचरल. मी काही पावडर वापरत नाही. बघा लापशी कशी झाली आपली. अशी लापशी करायची. आता बघा, आपलं ताट इकडं रेडी. लापशी, लोणचं, पोळी आणि भोपळ्याची भाजी.